चला पुढे बघूयात। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी आता पहिलीपासून सैनिकी शिक्षण दिलं जाणार आहे। हो, सैनिकी शिक्षण। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनीही हिरवा कंदील दाखवलाय आणि त्यामुळे लवकरच शालेय शिक्षणात सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। शाळांमध्ये पहिलीपासून सैनिकी शिक्षण। शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय। विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेचे संस्कार रुजवणं। राष्ट्रप्रथमची भावना निर्माण होणार। भारताच्या शेजारी देशांमधील अस्थिरता आणि अनागोंदीची स्थिती पाहता भारताला सदैव तत्पर राहणं गरजेचं आहे। यात सर्वात मोठी जबाबदारी ही देशाच्या सैनिकांवर येते। त्यामुळे देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये सैनिकांप्रमाणे देशप्रेम आणि देशसेवेची भावना निर्माण व्हायला हवी। हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आता महाराष्ट्रात पहिलीपासूनच सैनिकी शिक्षण सक्तीचं केलं जाणार आहे। राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय। प्रॉपर शिक्षण देणं, अभ्यासातून त्याच्यावर परीक्षा घेतल्या जाईल, त्यांचं ग्राउंडवरती कवायती होती, त्याच्यावरती आपल्याला थोडासा अजून अभ्यास करायला हवा। आणि शिक्षणाचे जे धडे आपल्या पुस्तकात येतील त्याच्याबद्दल असं काही गैर नाही, चांगलंच राहील, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना हळूहळू सैनिकांबद्दल अजून जास्ती आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल। खरं तर भारतात आधीपासूनच एनसीसी, स्काउट गाईडद्वारे विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात आलं होतं। पण एनसीसी किंवा स्काउट गाईड निवडणं हे ऐच्छिक असतं। आता मात्र पहिलीपासूनच सर्व विद्यार्थ्यांसाठी सैनिकी शिक्षण आणि प्रशिक्षण अनिवार्य असणार आहे। माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी आणि स्काउट गाईडच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले जातील। त्यामुळे अगदी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण मिळणार असून त्यांच्या मनात देशसेवेची भावना निर्माण होण्यास मदत होईल। 62 पासून आपल्या भारतामध्ये सैनिक स्कूल आहे। सातारा सैनिक स्कूल ही भारतातली प्रथम सैनिक स्कूल आहे। त्याच्या आधी फक्त इंग्रजांच्या 5 मिलिटरी स्कूल होत्या। आणि आपण हे याच्यासाठी आणलं की आपल्या विद्यार्थ्यांना एक वळण लागावं आणि त्यांना आपल्या सैनिकांचं जे जीवन आहे आणि सैनिकांचा जे योगदान आहे देशासाठी, त्याच्यासाठी त्यांचा कसा हातभार लागू शकतो जसं जसं त्यांचं वय वाढतं। जगातील अनेक देशात नागरिकांना सैनिकी शिक्षण घेणं बंधनकारक आहे। त्यामध्ये इस्रायली संरक्षण दलात पुरुषांसाठी 3 वर्ष आणि महिलांसाठी 2 वर्ष देशसेवा करणं सक्तीचं आहे। नॉर्वेमध्ये पुरुषांसाठी लष्करी सेवा अनिवार्य आहे। तसंच महिला देखील इच्छा असल्यास लष्करी सेवेसाठी अर्ज करू शकतात। स्वीडनमध्ये 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लष्करी प्रशिक्षण हे सक्तीचं करण्यात आलंय। स्वित्झर्लंडमध्येही पुरुषांसाठी लष्करी सेवा अनिवार्य असून स्त्रिया देखील स्वयंसेवक म्हणून काम करतात। पण आपल्या देशातील परिस्थिती वेगळी आहे, कारण भारतात सैन्यात काम करण्याची इच्छा असणारे कोट्यवधी तरुण आहेत। त्यामुळे कुठल्याही सैन्य भरती आवश्यकतेच्या 10 पट तरुणांची गर्दी होत असते। त्यामुळे इतर देशांप्रमाणे आपल्या देशात सैन्य प्रशिक्षण सक्तीचं करण्याची गरज नसली तरी महाराष्ट्र सरकारनं मात्र शालेय शिक्षणापासूनच सैनिकी शिक्षण सक्तीचं करत एक पाऊल पुढे टाकलंय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।